दाखल केले नाही, तरी आपणास विनंती 10/11/21 म्हणजे पीटीके म्हटला तो रोजी दाखल प्रकरणाची तात्काळ सुनावणी करून 10/11/20 मधील अर्जात नमूद केल्याप्रमाणे वतनदारांतर्फे कब्जे हक्काच्या साऱ्याची रक्कम भरून घेऊन मिळकतीच्या 7/12 रेकॉर्डला नोंद करण्यात आली. हे पार्थ पवार यांनी 2021 ला दिलेले पत्र आणि हे जे आता पत्र दिले 6/11 ला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की असं सगळे कालपासून बातम्या येत आहेत. At the very outset, we wish to place on record that the said property has been lawfully bona fide and validly acquired by us after scrupulously following every legal formality and due process prescribed under the applicable statute. The registered sale deed has been duly executed and recorded in accordance with the law, and all land revenue dues and taxes pertaining to the said property have been fully paid in December 2024. However, to our utter shock and dismay, certain sections of the media as well as a few political personalities have recently begun circulating allegations imputing irregularities and suggesting fraudulent conduct in the relation of the said transaction. असं म्हणून त्यांनी भेटीची वेळ मागितली आणि ती त्यांना काही दिलेली असेल ही आपल्याला माहिती नाही काय ते. तर अशा रीतीनं याच्यामध्ये सगळ्यांची ही कागदपत्र शासनाकडे आहेत. शासनाने आपल्याकडच्याच कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी करून सर्व दोषींना आणि योग्य त्यांना न्यायापर्यंत पोहोचवावं आणि इथून पुढे अशा प्रकार घडणार नाही याच्यासाठी काहीतरी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाने एक काहीतरी आखावं त्याच्या संदर्भात धोरण अशी आमची मागणी. चला रोल थोडक्यात पार्थ पवारचं काय तुमचे आरोप आहेत, म्हणजे पत्र सादर केलं याच्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सांगितलं जात होतं की पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट पुढे येत नाही वगैरे वगैरे सांगून मूळ सगळ्या प्रकरणाला बगल दिली जात होती. तर आता ही जी काही 2 पत्र आपण सादर केलेली आहेत ही पत्र शासनाच्या दरबारी आहेत. त्याच्यातला जर ज्याला परिस्थितीजन्य पुरावा जर बघितला तर त्याच्यातले कंटेंट सगळे जुळतायत आणि शिवाय त्यांनी दिलेलं पत्र मी आता सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. याच्यातून पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकारामध्ये ऍक्टिव्हली भाग घेतला होता हे याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता तरी सर्व आरोपींची सखोल चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. काय नेमका कसं काय भाग घेतला होता आणि कसं संदर्भ 1 जून 2021 ला पार्थ पवारांनी पत्र दिलंय की आपली कंपनी स्थापन झाल्या ते शीतल तेजवानींनी जे काय अधिकार पत्र चालू होता त्यांचा त्या पत्रव्यवहाराला सपोर्ट करावा आणि त्यानुसार ती जागा शीतल तेजवानी म्हणजे त्या वतनदारांचे कुलमुखत्यार या नात्याने त्यांच्या नावावर करावी अशा अर्थाचं पत्र त्यांनी दिलं होतं. तसंच आता ही कंट्रोवर्सी साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू झाली. त्यानंतर त्यांनी पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही जागा खरेदी केलेली आहे. त्यामुळे जे काही बातम्या येतात त्यामुळे आम्ही व्यथित झालोय. त्यामुळे आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला संधी देण्यात आली असं त्यांनी पत्र दिलं. याच्यावर स्पष्ट दिसतं की पार्थ पवार या सगळ्या डीलमध्ये हे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होते. किंबहुना त्यांनी पत्र सुद्धा दिले. त्यामुळे आता पोलिसांना आणि प्रशासनाला विनंती आहे की याच्यामध्ये विलंब करण्यापेक्षा ही कागदपत्र तुमच्याकडचीच आहे, तुमच्या समोरच आहे, परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा तुमच्या समोरच आहे. अशा स्थितीमध्ये अमुक जण नाही अमुक जण त्याच्यामध्ये काही दोषी आढळून येत नाही असं म्हणण्यापेक्षा सर्व दोषींची कसून चौकशी करावी आणि पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी धोरण आखावं अशी आमची मागणी. स्टॅम्प ड्युटी संदर्भात एक अधिवेशनात निर्णय बजावला तो पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यासारखं काय नाही. पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यासाठी असं त्याला आता मी म्हणणार नाही, कारण काही असलं तरी कायदा हा कायदा तो कायदा कधीही रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू होत नाही आणि आता तो लागू झालाय आणि तो साधारणपणे पुढच्या अधिवेशनात वगैरे मंजूर होईल. परंतु मूळ मुद्दा असा याच्यामधला की ज्या पद्धतीची अमेंडमेंट आणलेली आहे ती मात्र इथून पुढे जे काय असे घोटाळे घडतील त्याच्यामध्ये पांघरून टाकायला उपयोगी पडतील अशा अर्थाची ती अमेंडमेंट आहे. त्या अमेंडमेंटची काही गरज नव्हती परंतु ती आणली. याचा अर्थ आतापर्यंत ज्या गुन्ह्यावर आरोप झाले
तसे आरोप परत होऊ नयेत किंवा त्याच्यातून पळवाट काढता यावी यासाठी ही अमेंडमेंट केली असे शंका घ्यायला जागा आहे. ठीक आहे, थँक्यू.